उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मावळ मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी दणका दिलाय बरं का। कारण पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी हाती शिवबंधन बांधलंय आणि त्यामुळे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात संजोग वाघेरे मैदानात उतरणार असं तुर्तास तरी दिसतंय। संजोग वाघेरेंच्या हाती शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं। एकेकाळी अजित पवारांचे विश्वासू असलेले संजोग वाघेरे शनिवारी सकाळीच शक्ती प्रदर्शन करत देहू रोडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। मावळ लोकसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करू असा शब्द संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंना दिला। आदरणीय उद्धव साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आपल्याला जरा पटल्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व मित्रपरिवारांनी हा निर्णय घेतला की आपण शिवसेनेबरोबर जायचं। जे पक्षप्रमुख काय निर्णय घेतील आणि तो जो निर्णय देतील तो मला मान्य राहील आणि समोर जरी काय असलं तरी पण इलेक्शन म्हणजे ज्यांनी जबाबदारी दिली तर निश्चितच। संजोग वाघेरे यांच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून शिवसेना सातत्याने जिंकत आली आहे। याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधलं। मावळ मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश आहे। आता मावळातून गद्दारी गाडायला सुरुवात करत पिंपरी चिंचवड आणि मावळमधून चांगलं मताधिक्य मिळालं पाहिजे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। सगळ्यांनी एक आपलं भगवा, कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच। त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदा गद्दारी गाड्याची सुरुवात करायची। मावळ मतदारसंघात महायुतीतील शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी लढण्याची भूमिका घेतली आहे। विद्यमान खासदार श्रीरंग बाणेंच्या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी नुकतीच बॅनरबाजी केली होती। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। परिणामी महायुतीत तिढा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे संजोग वाघेरेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं महायुती समोरील आव्हान अधिकच खडतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीतच मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।